सध्या आपण आहे जू परिसरामध्ये हरे राम हरे कृष्ण मंदिर या ठिकाणी आलेले आहे। आपण माझ्या मागे पाहू शकाल हे हरे राम हरे कृष्ण मंदिर आहे। भारतीय बहुतेक प्रमुख इस्कॉन मंदिरमधील 150 मंदिरपैकी हा एक मंदिर आहे। हा जूच्या परिसरामध्ये आहे। या ठिकाणी आपण पाहू शकाल गर्दी आहे ती मोठ्या प्रमाणात आहे व या ठिकाणी जे भक्त येतात ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थिती असते। इस्कॉन मंदिराला भेट दिल्याने तुम्हाला या वेगवेगळ्या जगात शांत आणि प्रसन्नता मिळेल। मंदिराचा महल, लोकांची निष्कळ भक्ती, सुसंवाद, मंत्राचा जप, देवाला निस्वार्थ प्रेम करणारी लोक अशा या ठिकाणी आपल्याला दिसतील। तसंच गोंधळलेल्या जीवनात मंदिराला शांतता ही अशी एक गोष्ट आहे जी तुमच्या हृदय पूर्ण करेल। वातावरण समयिक मंदिरातील सर्व काही मंदगतीने चालते। इस्कॉन मंदिरात हरे राम हरे कृष्ण मंदिरामध्ये आपण पाहू शकाल वास्तुशिल्पक तसंच अनेक मूर्ती देखील या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे। भजन, कीर्तन, जप, आवाज इत्यादी या ठिकाणी आपल्याला दिसून येतील। आपण आमच्या माध्यमातून पाहू शकाल जू परिसरामध्ये हरे राम हरे कृष्ण हा मंदिर प्रसिद्ध आहे। तसंच या ठिकाणी भक्त आहेत ती मोठ्या प्रमाणात दिसून येतात। तसंच या ठिकाणी सायंकाळच्या सुमारास व सकाळच्या सुमारास भजन, कीर्तन, आरती तसंच प्रसादाचा लाभ देखील आपल्याला मिळतो या ठिकाणी। हरे राम हरे कृष्ण मंदिरातील सर्व काळ गौरवशाली आहे। तसंच इस्कॉन मंदिरामधील 150वा मंदिरापैकी हा एक मंदिर आहे। हरे राम हरे कृष्ण मंदिरामध्ये आरती दरम्यान ढोल, नदक, टाळा, मोठ्याने मंत्रोच्चारण टाळा आणि शांतनाचा प्रार्थना दर्शन घेऊन या ठिकाणी आपण आनंद घेऊ शकतो। आपण या मंदिरामध्ये येऊन पाहाल जी मूर्ती आहे ती अप्रतिम व मंदिराचा जो बाहेरचा देखावा स्वरूप आहे तो अति सुंदर पद्धतीने करण्यात आलेला आहे। तसंच भक्त देखील जोमाने या ठिकाणी येतात, भजन कीर्तन घेतात व त्याचा लाभ देखील घेतात। व्हिडिओ जर्नलिस्ट संजीवनी वैजल, न्यूज मराठी 24/7 मुंबई। न्यूज मराठी 24/7 नवा भारत नवा विचार।